सदस्य कैलास पाटील. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. अध्यक्ष महोदय, मी औचित्याच्या मुद्द्यावर सरकारचं लक्ष वेधू इच्छितो. दरवर्षी हजारो तरुण अग्निवीरच्या माध्यमातून आपले संरक्षण दलात सेवा देत असतात. अध्यक्ष महोदय, या वर्षीची पहिली बॅच अग्निवीरची नोव्हेंबर 26 मध्ये सेवामुक्त होते. आपल्या महाराष्ट्रातील जवळपास 2839 अग्निवीरांचा त्यात समावेश आहे आणि त्यापैकी फक्त 25% जवानांना उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे परत त्या ठिकाणी सैन्य दलात घेतलं जाणार आहे. परंतु अध्यक्ष महोदय, उर्वरित 75% तरुण म्हणजे जवळपास 2129 तरुणांना सेवेतून मुक्त केलं जाणार आहे. यांचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. अध्यक्ष महोदय, यासाठी राज्य सरकारनं कर्नल दीपक ठोंगे समिती स्थापना केली होती, परंतु अद्यापपर्यंत या समितीचा अहवाल सादर केलेला नाही. अध्यक्ष महोदय, बाकीच्या राज्यांनी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, हरियाणा इतर राज्यांनी अग्निवीरांसाठी 20% समांतर आरक्षण लागू केलेलं आहे. आपल्या राज्यानंही या सेवामुक्त होणाऱ्या अग्निवीरांसाठी समांतर आरक्षण लागू करावं आणि इतर ज्या त्यांच्या योजना आहेत त्यांना पुनर्वसन करण्यासाठी जेवढ्या चांगल्या योजना देता येतील यासाठी सरकारनं काम करावं एवढीच. धन्यवाद. सन्माननीय सदस्य.